नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे स्मार्ट न्यूजने अल्पावधीतच 5000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला आहे. स्मार्ट न्यूजने आपल्या वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या पाठबळाच्या जोरावर लोकप्रिय नवमाध्यम अशी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामधूनच 5000 सबस्क्रायबरचा टप्पा अल्पावधीतच यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. स्मार्ट न्यूज टीमने बदलत्या काळातील वाचकांची नस ओळखून आणि नव्या काळाची गरज म्हणून उपलब्ध करून दिलेले माध्यम चोखंदळ बेळगावकरांच्या लोकप्रियतेस पात्र ठरले आहे. यामधूनच 5000 सबस्क्रायबरचा टप्पा अल्पावधीत पूर्ण करण्यात आला आहे. यामुळे अल्पावधीत लोकप्रिय ठरणारे हे माध्यम जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले आहे. याबद्दल असंख्य वाचकांनी स्मार्ट न्यूजवर उत्स्फूर्तपणे अभिनंदनाचा वर्षाव केला. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि आता पाहूया ठळक घडामोडी. देशभरातील मृतांचे थैमान थांबेना, लॉकडाऊन वाढीचा दणका, व्यावसायिकांना जबर फटका. शिरोली कृषी पत्तीन सोसायटीत चोरीचा प्रकार. फेसबुक फ्रेंड सर्कलच्या वतीने मुक्तिधामला फेस शील्डची भेट. निपाणी मतदारसंघात गरज तिथे सरकारी कोविशिल्ड सेंटर, मंत्री शशिकला जोल्ले. ॲम्ब्युलन्ससाठी दर निश्चित, जादा दर आकारल्यास कारवाई. आता ब्लॅक फंगस रोगाचा धोका अधिकच वाढला. सावगाव खून प्रकरणी 6 जणांना अटक. हुक्केरी मठाकडून प्रशासनाला रुग्णवाहिका भेट. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे कोरोना संदर्भातील. मागील काही दिवसांपासून देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली आहे. तसेच कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासा देणारी आहे. तरी देशात दररोज मृत होत असलेल्या रुग्णांची संख्या झोप उडवणारी आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून दररोज 4000च्या आसपास मृत नोंदवले जात असून गेल्या 24 तासात 4000हून अधिक मृतांची नोंद झाली आहे. 4454 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या 3,03,720 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी झालेली दिवसभरातील कोरोना आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या 24 तासात 2,22,315 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आकडेवारी घसरत असल्याचं यातून दिसून येत असून त्यात आणखीन एक दिलासा म्हणजे याच कालावधीत देशात 3,02,444 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची देशातील एकूण संख्या 27,20,716 वर आली आहे. तर एकूण रुग्णसंख्या 2,67,52,447 इतकी झाली आहे. लॉकडाऊन वाढीचा दणका, व्यावसायिकांना जबर फटका. प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनची 2 दिवस कठोर अंमलबजावणी करण्यात आली. 2 दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनसाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. त्याचबरोबर नागरिकांनी देखील आता या नियमांचे पालन करण्यासाठी घरात राहणेच पसंत केले. असे चित्र 2 दिवस दिसून आले. मात्र त्यापाठोपाठ झालेल्या लॉकडाऊन वाढीच्या घोषणेनंतर आता व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊनचा दणका आणि व्यावसायिकांना जबर फटका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा वाढता हाहाकार रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये आणखीन 14 दिवसांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर बेळगाव जिल्हा प्रशासनही आपल्या परीने कडक उपाययोजना राबवत आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. येणारे प्रत्येक वाहन अडवून कुठून आलात, कुठे जात आहात, कोणत्या कामासाठी जात आहात असे प्रश्न विचारून वाहन चालकांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात येत आहेत. शिरोली कृषी पत्तीन सोसायटीत चोरीचा प्रयत्न.
शिरोली तालुका खानापूर येथील प्राथमिक कृषी पत्ती सोसायटीत रविवारी रात्री चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र चोरट्यांच्या हाती काहीच सापडले नाही. ते रिकाम्या हाती परत गेल्याची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शिरोली येथील कृषी पत्तीन सोसायटीला शुक्रवारी गावात वार पाळण्यात आल्याने दुपारी सुट्टी देण्यात आली. तर राज्यात कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊनसाठी शनिवारी आणि रविवारी कडक बंद पाळण्यात आल्याने 2 दिवस सुट्टीच होती. याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी रविवारी रात्री सोसायटीचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. मात्र चोरट्यांच्या हाती काहीच सापडले नाही. सोसायटीच्या ऑफिसमध्ये लॅपटॉप, कॉम्प्युटर तसेच टेबलच्या ड्रॉवरमध्ये 40,000 रुपये रोख रक्कम होती. पण चोरट्यांच्या हाती काहीच सापडले नाही. चोर रिकाम्या हाताने गेले. सोमवारी सोसायटीत चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच खानापूर पोलीस स्थानकात रीतसर तक्रार करण्यात आली. पोलीस पुढील तपास करीत आहेत. फेसबुक फ्रेंड सर्कलच्या वतीने मुक्तिधामला फेस शील्डची भेट. समाजकार्यात अग्रेसर असलेल्या फेसबुक फ्रेंड सर्कलच्या वतीने मुक्तिधाम स्मशानभूमीतील कर्मचारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना कोरोना पार्श्वभूमीवर फेस शील्डची भेट देण्यात आली आहे. सोमवारी सकाळी फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी सदर फेस शील्ड मुक्तिधामचे अध्यक्ष श्रीकांत काकतीकर यांच्याकडे सुपूर्द केले. यापूर्वीही फेसबुक फ्रेंड सर्कलच्या वतीने मुक्तिधामला सॅनिटायझर आणि औषध फवारणी यंत्र भेट म्हणून देण्यात आले आहे. त्यानंतर आता स्मशानभूमीत कार्य करणारे मनपा कर्मचारी आणि मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते यांना प्रसिद्ध व्हेगा कंपनीच्या सहयोगाने फेस शील्ड देण्यात आले आहेत. फेसबुक फ्रेंड सर्कलच्या वतीने मुक्तिधामला दिलेल्या सहकार्याबद्दल मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष विजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चव्हाण तसेच मनपा कर्मचारी उपस्थित होते. निपाणी मतदारसंघात गरज तिथे सरकारी कोविड सेंटर. मंत्री शशिकला जोल्ले. कोरोना रुग्णांवर योग्य उपचार आणि समुपदेशन गावातच व्हावे म्हणून निपाणी मतदारसंघात जिथे गरज तिथे सरकारी कोविड सेंटर उभे करणार आहे. जोल्हे उद्योग माध्यमातून ऑक्सिजन बँक उभारून रुग्णांना वेळेत प्राणवायू देण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्हे यांनी केले. त्या कारदगा तालुका निपाणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कारदगा, जोल्हे चॅरिटी आणि भारतीय वैद्यकीय संस्था आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या सरकारी कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. या कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी प्रारंभी गणेश प्रतिमा पूजन महिलांच्या हस्ते झाले. त्यानंतर श्रीफळ तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी वाढविला. तर या नूतन कोविड सेंटरचे उद्घाटन मंत्री शशिकला जोल्हे यांनी झाडाला पाणी घालून केले. यावेळी युवा नेते बसवप्रसाद जोल्हे, ग्रामीण भाजप अध्यक्ष पवन पाटील, तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका पंचायत अधिकारी मल्लिकार्जुन उळागड्डी आणि इतर मान्यवर, नोडल आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. गेल्या वेळेला 8 दिवस ते सिरियस व्हायला लागत होता. आता 2 ते 3 दिवसामध्ये पेशंट सिरियसला जायला लागले. म्हणून मी माझ्या निपाणी मतदारसंघामध्ये, जेव्हा मी निपाणी मतदारसंघ हे माझं माहेर समजलं होतं आणि तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरची मुलगी म्हणून मला तुम्ही निवडून दिला होता, तर अशा टायमाला माझं कर्तव्य आहे की माझ्या माहेरच्या कुठल्याही बंधू आणि बहिणींना धोका होता कामा नये. म्हणून गेल्या वेळेला देखील आपण ह्या कोविड संदर्भात प्रत्येक गावागावाला आपण फिरून सगळं जागृती केलं होतं आणि आपल्या संस्थेमध्ये 40 बेडचा एक दवाखाना देखील आपण सुरू केला होता. ह्या वेळेला देखील निपाणीमध्ये आपलं जे समुदाय आरोग्य केंद्र, गांधी हॉस्पिटल म्हणता तुम्ही, गांधी हॉस्पिटलमध्ये 30 बेड, त्याच्यामध्ये 20 ते 22 बेड ऑक्सिजनचे आहेत, उरलेले बेड विदाऊट ऑक्सिजनचे आहेत. तिथं कमी पडेल म्हणून आमचा संस्था देखील आपण हा दवाखाना म्हणून कन्वर्ट केलेला आहे. ॲम्ब्युलन्ससाठी दर निश्चित, जादा दर आकारल्यास कारवाई. कोरोना प्रादुर्भाव काळात खासगी ॲम्ब्युलन्स चालकांनी जादा दर आकारणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. तसेच खासगी ॲम्ब्युलन्ससाठी ठराविक दरपत्रक जाहीर केले असून त्यानुसार दर आकारावा अशी सूचना करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात रुग्णसंख्येत सध्या झपाट्याने वाढ होत असल्याने ॲम्ब्युलन्सना मागणी वाढली आहे. ॲम्ब्युलन्सची सेवा अत्यावश्यक बनल्यामुळे या संधीचा गैरफायदा काही खासगी ॲम्ब्युलन्स चालकांनी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांच्या कुटुंबियांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. याबाबतच्या तक्रारी वाढल्यामुळे नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या विशेष बैठकीत खासगी ॲम्ब्युलन्सचा दर निश्चित करण्यात आला आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी 10 किलोमीटर अंतराकरिता 1500 रुपये दर आकारण्यात यावा. तसेच 10 किलोमीटरच्या पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर 120 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. वेटिंग दर्जाचा दर 200 रुपये ठरविण्यात आला आहे. हा दर आकारण्यापूर्वी खासगी ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन साहित्य, PPE किट, हातमोजे, फेस शील्ड, सॅनिटायझेशन आदींची व्यवस्था ठेवावी लागणार आहे. आता ब्लॅक फंगस रोगाचा धोका अधिकच वाढला. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. काही राज्यांमध्ये दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता काहीसा कमी होत आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र कोरोना संसर्गानंतर ब्लॅक फंगस जीवघेणा आजार ठरत आहे. आतापर्यंत देशभरात या आजाराची एकूण 8,848 रुग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे ब्लॅक फंगस संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी जवळपास 7,000 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिली. एम्सच्या अहवालातील आकडेवारीनुसार गुजरातमध्ये आतापर्यंत 2,880 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात ब्लॅक फंगसचे 2,000 रुग्ण, आंध्र प्रदेशमध्ये 910, मध्य प्रदेशमध्ये 720, राजस्थानमध्ये 700, कर्नाटकमध्ये 500, हरियाणात 250, दिल्लीत 197, पंजाबमध्ये 95, छत्तीसगडमध्ये 87, बिहारमध्ये 56, तामिळनाडूमध्ये 40, केरळमध्ये 36, झारखंडमध्ये 27, ओडिशामध्ये 15, गोवा येथे 12 आणि छत्तीसगडमध्ये 8 रुग्णांची नोंद झाली आहे. सावगाव खून प्रकरणी 6 जणांना अटक. बेळगाव शहरापासून जवळ असलेल्या सावगाव गावात जमिनीच्या वादातून विळे कुऱ्हाडीने हल्ला करून एका युवकाचा भीषण खून झाला होता. या हल्ल्यात युवकाचे वडील आणि आणखी 2 भावांना गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी रविवारी एका कुटुंबातील 6 जणांना अटक केली आहे. शुक्रवार दिनांक 21 मे रोजी रात्री रवींद्र नारायण कर्लेकर वय 36 या युवकाचा विळा कुऱ्हाडीने हल्ला करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी जयवंत गुंडोजी देसूरकर वय 65, समीर सुरेश देसूरकर वय 25, राहुल अर्जुन देसूरकर वय 30, सुरेश गुंडोजी देसूरकर वय 63, अर्जुन गुंडोजी देसूरकर वय 68, सागर अर्जुन देसूरकर वय 28, सर्व राहणार बेनकनहळ्ळी यांना अटक केली आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. हुक्केरी मठाकडून प्रशासनाला रुग्णवाहिका भेट. कोरोना महामारीत विनायकनगर येथील हुक्केरी मठाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला रुग्णवाहिका देण्यात आली. जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिका जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली. बुडा कार्यालयातील सहाय्यक कार्यकारी अभियंते MV हिरेमठ, चंदू बागेवाडी, BV हिरेमठ, राजव्या हिरेमठ, BS हिरेमठ, अमित मुंगुरवाडे आणि मारुती शोरूमच्या मदतीतून हुक्केरी हिरेमठाला रुग्णवाहिका देण्यात आली होती. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी, आमदार अनिल बेनके, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील, जिल्हाधिकारी MG हिरेमठ, VOTCचे जनसंपर्क प्रमुख तथा समाजसेवक वीरेश हिरेमठ आणि इतर उपस्थित होते. मठाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला रुग्णवाहिका देण्यात आली. या बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास।
यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। खानापूर तालुक्यात देवगाव सारख्या जंगल व्याप्तीतील दुर्गम भागात कोरोनामुळे लॉकडाऊन काळात ग्रामस्थ संकटात सापडले आहेत। यामध्ये जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण झाले आहे। लॉकडाऊनमुळे देगाव नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे कठीण आहे। यासाठी नियती फाउंडेशनच्या वतीने देगाव नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप नुकताच करण्यात आले। यावेळी नियती फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या हस्ते गरजू गरीब नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले। त्याचबरोबर व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी आजाराविषयी माहिती तसेच औषधे देऊन प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले। देगाव हे 200 लोक वस्तीचे गाव असून गावात किराणा दुकान अथवा इतर कोणती सोय नाही। त्यामुळे नीती फाउंडेशनने केलेल्या कार्याबद्दल नागरिकातून समाधान पसरले आहे। खानापूर वार्ड क्रमांक 15 मध्ये औषध फवारणी। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खानापूर नगरपंचायतीच्या वतीने वार्ड क्रमांक 15 मध्ये औषध फवारणीची मोहीम गतिमान करण्यात आली आहे। वार्डमधील कडोलकर गल्ली, समाधिवी गल्ली, 84 गल्ली, चर्च गल्ली आणि बाजारपेठ गल्ली आदी भागात या भागाच्या नगरसेविका सौ मेघा कुंदरगी यांच्या हस्ते दुसऱ्यांदा औषध फवारणी करण्यात आली। यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने, आरोग्य अधिकारी SR पाटील, राजू जांबोटी आणि कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत संपूर्ण भागाची औषध फवारणी करण्यात आली। त्यामुळे वार्ड क्रमांक 15 मधील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे। कोगनोळीत गरजूंना मास्क वितरणाचा मुख्याध्यापकाचा सामाजिक उपक्रम। सध्या या कोरोनाच्या महामारीत माणसाला जगणे मुश्किल झाले आहे। दिवसेंदिवस अधिक प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या समोर येत आहे। यापासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर तोंडाला मास्क लावणे काळाची गरज बनली आहे। यासाठीच कोगनोळी तालुका निपाणी येथे रहिवासी सौंदलका सरकारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि कोगनोळीतील लिंक व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन धनंजय ढोबळे यांनी स्वखर्चाने कोगनोळीतील वयोवृद्ध आणि गरजू नागरिकांना मास्कचे वितरण माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य शारदा धनंजय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले। यामध्ये जवळपास 500 मास्कचे वाटप करण्यात आले होते। तर हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी योगेश दाभाडे, सचिन आवटे, प्रदीप शिंत्रे यांचे सहकार्य लाभले आहे। यापुढे देखील गरजू नागरिकांना सॅनिटायझर, जीवनावश्यक वस्तू आणि फळांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती धनंजय ढोबळे यांनी दिली। मातेच्या दशक्रियेला जाण्यासाठी कैद्याची धमकी। आपल्या मातेच्या दशक्रिया विधीसाठी जाण्यास परवानगी न दिल्यास आपण आत्महत्या करू, यास पूर्णपणे जेल प्रशासनच जबाबदार राहील अशी धमकी अमित रामा नाईक या आरोपीने प्रशासनाला दिली आहे। 20 वर्षांपूर्वीच्या एका गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली आहे। आपल्या 20 वर्षांच्या शिक्षेत अनेक वेळा तो पेरोलवर आला असून याविषयी त्याचा अहवालही चांगला आहे। असे असताना गेल्या आठवड्यात त्याची आई श्रीमती दीपा नाईक या आजारी असताना तिला भेटण्यास मंजुरी नाकारण्यात आली होती। यामुळे निराश होऊन अमितने भिंतीवर डोके आपटून घेऊन डोक्याला गंभीर दुखापत करून घेतली आहे। यावेळीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता। तशातच बुधवार दिनांक 19 रोजी तिचा मृत्यू झाला। त्यावेळी अंत्यविधीला घेऊन जाण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत होती। अखेर पोलीस बंदोबस्तात त्याला आणण्यात आले होते। आता दशक्रिया विधीला जाण्यासाठी त्याने अनुमतीची मागणी केली आहे। मात्र प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने आपणास परवानगी न दिल्यास आपण आत्महत्या करू, यास सर्वस्वी कारागृह प्रशासन जबाबदार राहील अशी धमकी त्याने दिली आहे। रामनगर आरोग्य केंद्रात PPE किट आणि फळांचे वाटप।
देशपांडे रूटशेड संस्थेच्या वतीने रामनगर येथील आरोग्य केंद्राला रुग्णांना गोळ्यांची कमतरता भासू नये म्हणून रुग्णांना लागणाऱ्या गोळ्यांचे वाटप रामनगर जिल्हा पंचायत सदस्य संजय हणबर तसेच इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले। तर याचबरोबर दवाखान्याला पीपीई किट तसेच इतर लागणारी सामग्रीही देण्यात आली। यावेळी बोलताना धनंजय हणबर म्हणाले, ग्रामस्थांना सरकारी दवाखान्याचा संपर्क साधायचा झाला तर दवाखान्यात ये-जा करण्यासाठी आरवी देशपांडे यांच्या मार्फत मोफत वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे। सदर वाहन रामनगर आरोग्य केंद्राजवळ ठेवण्यात येणार आहे, तर गरजूंनी उपयोग करून घ्यावा असे यावेळी सांगण्यात आले। मार्कंडेय नदी परिसराने घेतला मोकळा श्वास, ग्रामपंचायतकडून संपूर्ण स्वच्छता। कंगराळी खुर्द गावच्या हद्दीतील पुलापाशी मार्कंडेय नदी परिसराची स्वच्छता करण्यात आली, त्यामुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला असून ग्रामपंचायतच्या वतीने ही संपूर्ण स्वच्छता केली आहे। यापुढे या परिसरात किंवा नदीत कचरा टाकणाऱ्यास किमान 1000 ते 5000 पर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार असून माहिती देणाऱ्यास बक्षीसही दिले जाणार आहे, असे ग्रामपंचायत कार्यालयातून सांगण्यात आले आहे। मार्कंडेय नदीसह मुख्य रस्त्यालगत अनेक बेजबाबदार लोक अतोनात कचरा टाकत होते। पूजेचे साहित्य, घरातील जुने पाने साहित्य, जुने फोटो, बांगड्या, केस याचबरोबर आता मृत व्यक्तींचे अंथरूण पांघरूण याची भर पडली होती। परिसरासह नदीपात्रात दुर्गंधी सुटली होती। यापूर्वी ग्रामपंचायतसह अनेक सामाजिक संस्थांनी जागृती करून कचरा न टाकण्याचे आवाहनही केले होते, परंतु लोकात विशेष फरक पडला नव्हता। सध्या गावासह सर्व देश एका कठीण महामारीतून जात असल्याने ग्रामपंचायतीने काल दिवसभर एक जेसीबी 2 ट्रॅक्टर लावून मोठे खड्डे काढून सर्व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली। त्या ठिकाणी माती टाकून सपाटीकरण केले आहे। नदीपात्रातील हा कचरा कर्मचाऱ्यांसह सदस्यांनी जमा करून तोही मोठा खड्डा काढून टाकला आहे। त्यामुळे आता हा परिसर स्वच्छ झाला असल्याने मोकळा श्वास घेता येत आहे। विनाकारण फिरणाऱ्या 132 जणांवर गुन्हे दाखल। कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटकात 7 जून सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे। तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे। याच दरम्यान प्रवासी वाहतूक आणि सरकारी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण लॉकडाऊन केले आहे। तरीही अनेक जण दुचाकीवर फिरताना दिसतात। विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। रविवार दिनांक 23 मे पर्यंत बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 29 वाहने जप्त करण्यात आली आहेत, तर विनामास्क फिरणाऱ्या 132 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दंड आकारण्यात आला आहे। ला लिगा फुटबॉल स्पर्धेत ॲटलेटिको माद्रिदचे 11वे जेतेपद। ॲटलेटिको माद्रिदने पिछाडीवरून मुसंडी मारत व्हॅलाडोलिडचा 2-1 असा पराभव करत ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे 11वे विजेतेपद पटकावले। जेतेपदासाठी ॲटलेटिको आणि रियाल माद्रिद यांच्यात कडवी चुरस रंगली असताना रियालने व्हिलारियाल विरुद्धची लढत 2-1 अशी जिंकली होती। ॲटलेटिको माद्रिदला पराभव किंवा बरोबरी पत्करावी लागली असती तर दोन्ही संघातील सरस कामगिरीच्या आधारावर रियाल माद्रिद जेतेपदाचा मानकरी ठरला असता, पण त्याच वेळेला एंजेल कोरिया आणि लुईस सुआरेझ यांच्या गोलामुळे ॲटलेटिको माद्रिदने व्हॅलाडोलिडचे आवाहन परतवून लावत 7 वर्षांच्या कालावधीनंतर ला लिगाचे जेतेपद प्राप्त केले। याबरोबरच ॲटलेटिकोने बार्सिलोना आणि रियाल माद्रिदची जेतेपदावरील गेल्या 7 वर्षांची मक्तेदारी संपुष्टात आणली। ॲटलेटिको माद्रिदने 38 सामन्यात 86 गुणांची कमाई करत अग्रस्थान पटकावले। रियाल माद्रिदला 84 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले। बार्सिलोना 71 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला। अटकेनंतर कुस्तीपटू सुशील कुमारची नोकरीही जाणार। छत्रसाल स्टेडियमवरील 23 वर्षीय सागर राणा हत्या आणि मारहाण प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली। या प्रकरणी सुशील कुमारने दिल्लीतील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने जामीन फेटाळून लावला होता। या अटकेनंतरही सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे। सुशील कुमारच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता आहे। दिल्ली सरकारने सुशील कुमारची डेप्युटेशन वाढविण्याची मागणी फेटाळली आहे। दिल्ली सरकारने त्याचा अर्ज फेटाळून लावला असून तो कार्यरत असलेल्या उत्तर रेल्वे विभागात पाठविला आहे।
2015 पासून सुशील दिल्ली सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर होता आणि त्याचा कार्यकाळ 2020 पर्यंत वाढविण्यात आला होता. यावर्षीही हा कार्यकाळ वाढवायचा होता. सागर राणा हत्या आणि मारहाण प्रकरणामुळे त्याची नोकरी जाऊ शकते असे एका सूत्राने सांगितले आहे. चीनच्या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये 21 स्पर्धकांचा मृत्यू. चीनमधील बाईयिन शहरात झालेल्या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये जवळपास 21 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस सोबत वातावरणात झपाट्याने झालेला बदल यामुळे 172 स्पर्धकांपैकी 21 जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त झिनहुआ वृत्तसंस्थेने दिले आहे. अरुंद पायवाट असलेल्या डोंगरावर ही शर्यत आयोजित करण्यात आली होती. शनिवारी स्पर्धकांनी 2 ते 3 हजार मीटरचे अंतर कापल्यानंतर वातावरणात अचानक बदल झाले. स्पर्धक डोंगरावरच अडकल्याने संपूर्ण रात्रभर चाललेल्या बचाव कार्याद्वारे तब्बल 151 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तापमान अचानक खाली आल्याने स्पर्धकांना शारीरिक अस्वस्थता जाणवू लागली होती. काही जण धावताना खोल दरीत पडल्याचे सीसीटीव्ही चित्रणावरून दिसून येत आहे. मात्र त्यापैकी किती जण बचावले याचा शोध घेतला जात आहे. एकनाथ पाटील यांचे निधन. बालिका आदर्श विद्यालयाचे सहशिक्षक आणि कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील यांचे काल सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारपणाशी झुंज देत होते. ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे बेळगाव शहरातील शैक्षणिक वर्तुळातील एक धडपडा कार्यकर्ता हरपला आहे. स्मार्ट न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. निवृत्त मुख्याध्यापक अशोक पाटील यांचे निधन. कापोली तालुका खानापूर गावचे रहिवासी आणि आमटे मराठी शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक अशोक लक्ष्मण पाटील वय 61 यांचे रविवार दिनांक 23 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सून असा परिवार आहे. त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला होता. ते जांबोटी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक होते. वसंत लक्ष्मण पोटे यांचे निधन. मूळचे आचार्य गल्ली शहापूर येथील आणि सध्या भारतनगर शहापूर 5वा क्रॉस येथील रहिवासी तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते वसंत लक्ष्मण पोटे वय 80 यांचे शनिवार दिनांक 22 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली असा परिवार आहे. पांडुरंग महाजन यांचे निधन. नाकुर्डा तालुका खानापूर गावचे रहिवासी कृषीपत्तीन सहकारी सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग महाजन वय 54 यांचे रविवार दिनांक 23 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुलगे, भाऊ असा परिवार आहे. रमेश विठ्ठल पाटील यांचे निधन. चन्नेवाडी तालुका खानापूर येथे रहिवासी रमेश विठ्ठल पाटील वय 61 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. हलशी शिवाजी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक MV पाटील आणि हेस्कॉमचे कंत्राटदार भरमाजी पाटील यांचे ते बंधू होत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.